आज आपण कोबी मंचुरियन बनवणार आहोत। त्याच्यासाठी आपण असा मोठा कोबी घेतलेला आहे। हा स्वच्छ धुवून घेतलेला आहे कोबी आणि आता आपण ह्याला कापून घेणार आहोत। आता आपण असं कापून घेऊया। आता आपण हे खिसून घेऊया। मोठ्या खिसणीने खिसायचं आहे म्हणजे व्यवस्थित होतं। ह्याला आपण व्यवस्थित खिसून घेणार आहोत। आपण हा कोबी खिसून घेतलेला आहे आणि त्याच्यातील थोडंसं पाणी काढून घेतलेलं आहे पिळून। आता आपण ह्याच्यात आलं लसूणची थोडीशी पेस्ट टाकतोय। थोडं कॉर्नफ्लोअर टाकतोय अर्धी वाटी आणि मैदा अर्धी वाटी टाकतोय। आणि तुम्हाला फूड कलर हवा असेल तर टाकायचा, नाही तर नाही, ऑप्शनल आहे। मी थोडासा टाकते एकदम। आणि त्याच्यात चिली सॉस टाकायचा आहे, थोडासा सोया सॉस टाकायचा आहे, थोडं मीठ घालून घेऊया ह्याच्यात आणि आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया। हे आता आपलं छान मळून झालेलं आहे। आता ह्याचे छोटे छोटे असे गोळे करायचे। आणि आता हे आपण तळून घेणार आहोत। मी गॅसवर आधीच तेल तापायला ठेवलंय। तेल गरम झालेलं आहे आणि आता आपण त्याच्यात हे सोडणार आहोत। हे आता आपण छान तळून घेऊया। ह्याला मंद गॅसवरच तळायचे आहेत। 5-7 मिनिटं लागतात ह्याला। काढून घेऊया आपण, छान फ्राय झालेले आहेत। हे छान आपले कोबी मंचुरियन तयार आहे। आता आपण बाउलमध्ये काढून घेऊया। हे आपले कोबी मंचुरियन तयार आहेत। हे बघा छान क्रिस्पी झालेले आहेत आणि अगदी झटपट झालेले आहेत। हे बघा असे तुम्ही करून बघा, खूप छान लागतात आणि मुलांनाही हे खूप आवडतात। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।